लसूण मसाला शेव दिसते ना एकदम भारी. रंग भारी, रूप भारी, चव भारी, अहो सगळंच लय भारी. भारी असणारच कारण रेसिपी माझ्या वडिलांची आहे, म्हणजे आमच्या हॉटेलमध्ये करायचो ना तशी. तर आज आपण करतोय साध्या सोप्या टिप्ससहित जराही तेलकट न होणारी, सोडा न घालता खुसखुशीत लसूणी मसाला शेव. रेसिपी सोपी आहे, चला करूया मसाला शेव. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत मस्त लसणाची शेव. खरं तर ही जी रेसिपी आहे ना ही माझ्या वडिलांची आहे, कारण आमच्याकडे हॉटेल असताना आमच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या शेव केल्या जायच्या. त्यातलाच एक प्रकार तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर आईने मला ही रेसिपी सांगितलेली आहे, अगदी परफेक्ट प्रमाण आहे. आणि हो, आपण ही जी फूड बिझनेस सिरीज चालू केली आहे ना, जर तुम्हाला ऑर्डरसाठी शेव करायची असेल तरीसुद्धा हा व्हिडिओ तुमच्या उपयोगी येणार आहे, किंवा तुम्हाला घरगुती प्रमाणात वाटीने मोजून करायची असेल तरीसुद्धा उपयोगी येणार आहे. कारण आपण वजनी आणि वाटी दोन्ही प्रमाण इथं सांगितलेलं आहे, अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे, त्यामुळे शेव अजिबात बिघडणार नाही. तसं बघायला गेलं ना तर दिवाळी फराळामधला सगळ्यात सोपा, अजिबात न चुकणारा पदार्थ म्हणजे शेव. पण तरीसुद्धा सगळं व्यवस्थित असलं तरी बऱ्याचदा काय होतं, शेव तळताना ती अशी तळाला जाऊन बसते, मऊ पडते, नी तळली जात नाही किंवा कुरकुरीत होत नाही, किंवा बऱ्याचदा ती कडक होते. तसं होऊ नये म्हणून अगदी साध्या सोप्या टिप्स सांगितल्यात. सगळ्यांच्या कामाचा व्हिडिओ, त्यामुळे पटकन व्हिडिओला लाईक करा. रेसिपीला सुरुवात करूयात. मस्त लसूणी शेव करण्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघूयात. तर पहिल्यांदा आपण वजनी प्रमाण बघू. तर इथं मी घेतलंय अर्धा किलो बेसन. बेसन घेताना बारीक बेसन असतं ना तेच वापरायचं, जाडसर दळलेलं बेसन लाडूसाठी करतो ते वापरायचं नाही. अर्धा किलो बेसन घेतलंय, त्यासाठी 50 ग्रॅम लसूण घेतलेला आहे, साधारण 30 ते 40 ग्रॅम मिरची पावडर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ, 1 टेबलस्पून काळी मिरी आणि 2 टीस्पून ओवा घेतलाय, आणि त्यासाठी घेतलंय 50 ml तेल. आता हे झालं वजनी प्रमाण. आता कपचं प्रमाण बघूयात. इथं मी घेतलाय 5 कप बेसन, त्यासाठी 2 गड्डी लसूण सोलून घेतलाय, साधारण एक 5 टेबलस्पून मिरची पावडर घेतलेली आहे, चवीप्रमाणे मीठ घेतलंय, 1 टेबलस्पून काळी मिरी, 2 चमचे ओवा आणि 5 टेबलस्पून तेल. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लसूणी शेव किंवा या मसाला शेवचा मसाला करायचा आहे. आपण बेसन थोडा वेळ बाजूला ठेवू. मिक्सरचं भांडं घेतलं आहे, यामध्ये घ्यायचं आहे लसूण, काळी मिरीचे दाणे, ओवा, त्याचबरोबर मिरची पावडर घालायची. पहिल्यांदा याला पाणी न घालता जेवढं शक्य होईल तेवढं वाटून घेऊयात. तर पाणी न घालता याला शक्य होईल तेवढं बारीक वाटलं आहे. आता यामध्ये साधारण एक 4-5 टेबलस्पून पाणी घालू. खूप पण पाणी घालायचं नाही, नाहीतर मग शेवेमध्ये पाणी जास्त होण्याची शक्यता असते. पाणी घातलं. आता याला पुन्हा एकदम शक्य होईल तेवढं बारीक पेस्ट करून घेऊ. तर हे बघा, आपण याची शक्य होईल तेवढी बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे. तर आपली पेस्ट तयार झाली. आता आपण शेवेचं पीठ भिजवायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा बेसन आपल्याला चाळून घ्यायचं. बेसन चाळून घेतलं की त्याच्यामध्ये गुठळ्या कमी होतात आणि मग ते पीठ असं छान मऊसूत होतं आणि शेवसुद्धा अगदी व्यवस्थित साच्यामधनं पडते. तर बेसन आपण चाळून घेतलं आहे. आता यात तेलाचं मोहन घालायचं आहे. त्यासाठी हे कढलं आपण गॅसवर चढूया. गॅस चालू केला आहे. हे आपण जे तेल घेतलं आहे ते चांगलं कडकडीत तापवून घ्यायचं आहे. तर तेल चांगलं कडकडीत तापलेलं आहे. गॅस बंद करूयात. आता आपण हे जे बेसन घेतलं आहे यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. याला मिक्स करायचं आहे. याला मिक्स केलं. आता हे कडकडीत तेलाचं मोहन बेसनावर होतं. आता हे सध्या खूप गरम आहे, त्यामुळे सुरुवातीला एकतर चमच्याने किंवा असं वरच्यावर याला मिसळून घ्यायचं. तेलाचं मोहन जास्त झालं तरीही शेव तेलकट होते, त्यामुळे तेलाचं मोहन यापेक्षा जास्त घालू नका. तर तेल आता हाताला सोसवेल असं झालंय. या बेसनाला चांगलं चोळून लावूया. तर हे तेल या बेसनामध्ये चांगलं मिक्स करून घेतलंय. आता यामध्ये आपल्याला मिसळायचा आहे मसाला. आता हा मसाला डायरेक्ट न घालता आपल्याला गाळून घ्यायचा आहे. आता हा बराच घट्ट आहे, त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालून याला गाळून घेते. मध्ये मध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याला गाळून घ्यायचं. बघा, मसाला व्यवस्थित गाळला जातोय. आपण पुरण कसं गाळतो अगदी तसंच याला गाळून घ्यायचं आहे. डायरेक्ट पिठामध्ये गाळू नका. कधी कधी काय होतं, आपल्याकडनं गाळताना जर पाणी जास्त पडलं
तर शेवेचं पीठ पातळ होण्याची शक्यता असते. तर हे बघा आपण याला गाळून घेतलेलं आहे आणि हा एवढा चोथा वर राहिला आहे. जर आपण याला न गाळता घेतलं तर शेव पाडताच येणार नाही, कारण ही सगळी कचकच त्या होल्समध्ये अडकून बसते आणि शेव नीट पडत नाही. तर याला आपण गाळून घेतलं आणि हे गाळण्यासाठी खूप नाही आहे, मी साधारण अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे. खूप जास्त पाणी वापरलं आणि आपल्याला जर मग ते वापरायचं झालं तर शेवेचं पीठ पातळ होऊ शकतं. तर आपला हा लसुणी शेवसाठीचा मसाला म्हणजे ही मसाल्याची पेस्ट तयार झाली आहे. आता इकडे आपलं शेवेचं पीठ आपण मीठ आणि तेल घालून घेतलं आहे. यामध्ये ही पेस्ट घालायची आहे आणि याला आधी मिक्स करायचं आहे. या पेस्टमध्ये जेवढं पाणी आहे, जेवढा त्याचा ओलावा आहे, त्याच्यामध्ये आधी या पिठाला मळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला जास्तीचं पाणी घालताना अंदाज येतो. तर मसाल्यामध्ये आपण हे बेसन मळून घेतलं आहे, बरंच घट्ट आहे. आता जास्तीचं पाणी घालून याला सैलसर मळायचं आहे. शेवेचं पीठ खूप घट्ट ठेवायचं नाही, नाहीतर शेव अशी खूप कडक होण्याची शक्यता असते, किंवा खूप पातळही करायचं नाही. तर हे बघा याला मी मळून घेतलेलं आहे, पण हे जरी मळलं गेलं तरी थोडंसं घट्ट आहे. एवढं घट्ट पण चालतं, पण याने शेव कडक होण्याची शक्यता असते. अजून थोडंसं पातळ करायचं आहे, पण लगेच पाणी घालायचं नाही. आता आपण काय करूयात, परातीमध्येच याला असं पसरायचं आणि थोडं थोडं पाण्याचा हात घेऊन याच्यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. जर आपण याच्यातल्या गुठळ्या नीट मोडल्या नाहीत तर शेवेच्या त्या होल्समध्ये ते गुठळ्या अडकतात, किंवा मध्येच असं एखादा मोठा गोळा येतो, भज्यासारखा त्या शेवेच्या घाण्यामध्ये दिसतो. त्यामुळे याला चांगलं असं मऊ करून घ्यायचं. तर थोडं थोडं पाणी लावूयात आणि याच्यातल्या गुठळ्या मोडून चांगलं मऊ करून घेऊ. तर हे बघा याला मी अजून पातळ करून घेतलं आहे आणि हे इतपत सैल झालेलं आहे. हे अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. खूप पातळ नाही किंवा खूप घट्ट नाही. याहून थोडं पातळ असेल तरीही चालेल, काहीच हरकत नाही आहे. फक्त शेवेला एकदम स्ट्रेट लाईन्स न येतात, थोड्याशा अशा कर्ली कर्ली येतात. तर हे पीठ मळण्यासाठी मला एकूण 1 कप पाणी लागलं. आपण 5 कप बेसन घेतलं होतं. मसाल्यामध्ये जे घातलं आणि आत्ता जे मळलं ना, ते सगळं धरून मला एकूण 5 कप पाण्याचा वापर करावा लागला. आता काय आहे ना, हे खूप चिकट असतं, त्यामुळे हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि याला थोडंसं एकसारखं करू. तर हे पीठ भिजवून झालं. आता आपण लगेच शेव करायला घेऊयात. तर शेवेसाठी इथं मी शेवेची चकती लावून घेतली आहे. बारीक असते, मध्यम असते आणि जाड असते. एकदम बारीक नायलॉन शेव असते ना, त्याला वापरतात. मी मध्यम शेव वापरते आहे. आता ही जी चकती आहे, तर माझ्या आईची टीप नक्की फॉलो करा, कारण आई मला नेहमी ओरडते. तर जो खरखरीत भाग असतो ना चकतीचा, तो आपल्याला साच्याच्या बाहेर ठेवायचा आहे. म्हणजे शेव, चकली जे काय आहे ते व्यवस्थित त्याला काटे येतात, त्याचा आकार चांगला येतो. आता आपण काय करूयात, हाताला थोडंसं तेल लावून घेऊ आणि सोऱ्यामध्ये बसेल एवढा असा लांबट गोळा करायचा आहे. आता इथं सुद्धा आपण ज्यावेळी हे याच्यामध्ये भरतो त्यावेळी एकसंध गोळा याच्यामध्ये भरला गेला पाहिजे. जर आपण छोटे छोटे असे तुकडे करून घातले की मग मध्ये मध्ये हवा राहते आणि चकली पाडताना तुटते. थोडं थोडं हाताला तेल लावून घ्यायचं आणि याला व्यवस्थित दाबून घ्यायचं. तर चकली म्हणायचं होतं, शेव म्हणायचं होतं, मी चुकून चकली म्हणाले. तर मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना समजलं असेल, पण काय आहे ना, आता कंटिन्यूस आमचे दिवाळीचे शूट चालू आहेत, त्यामुळं चकली चकली असं सारखं तोंडात असो. तर याला मी व्यवस्थित दाबून भरलेलं आहे. आता साचा बंद करूया. आता शेव तळायची आहे, त्यासाठी तेल आपलं मध्यमपेक्षा थोडंसं जास्त गरम पाहिजे. तर पिठाचा गोळा टाकून बघूयात. तर हे बघा तो पटकन वर येतोय, तळला जातो, याचा अर्थ तेल व्यवस्थित तापलं आहे. आता शेवेच्या पिठामध्ये पाणी जास्त असतं, त्यामुळे शेवेचा घाणा सोडताना गॅस मोठा ठेवायचा आणि मग शेव सोडायची. घाणा जास्त जाड करायचा नाही, नाहीतर शेवमध्ये कच्ची राहण्याची शक्यता असते. तर शेवेचा घाणा सोडला की थोडा वेळ, अगदी थोड्या वेळासाठी 5-10 सेकंदासाठी गॅस मोठाच ठेवायचा. आता गॅस एकदम कमी किंवा मध्यम करूयात. शेव अशी बघा थोडीशी कडक जाणवायला लागली की शेव उलटून घ्यायची. आता मंद आचेवर शेव तळून घ्यायची. आता इथं सगळ्यात महत्त्वाच्या टिप म्हणजे जेव्हा आपण शेवेचा घाणा सोडत असतो यामध्ये आपण पाण्याचं प्रमाण जास्त वापरलेलं असतं. जर आपण गॅस कमी ठेवला आणि शेव सोडली तर त्या पाण्यामुळं तेल पटकन गार होतं आणि शेव मऊ होऊन तळाला जाऊन बसते. तसं होऊ नये, ते तेलाचं तापमान तसंच मेंटेन राहावं म्हणून गॅस मोठा ठेवायचा आणि शेवेचा घाणा सोडायचा. आणि मग घाणा सोडून झाला की अगदी एक 5-10 सेकंद मोठा ठेवून लगेच गॅस कमी करायचा. तर हे बघा अगदी छान शेव तळून झालेली आहे. घाणा किती सुंदर झाला आहे बघा. आता बघा शेव तळून झाली आहे. इथे मी ताटावर जाळी ठेवली आहे, त्यावर ही शेव निथळायला ठेवूया. आता दुसरी बॅच ज्यावेळी आपण तळत असतो तेव्हा सुद्धा आपल्याला तेलाचं तापमान
व्यवस्थित आहे की नाही बघायचं आहे. त्यासाठी काय करायचं, गॅस थोड्या वेळासाठी मोठा ठेवायचा, एक 5-10 सेकंदासाठी, आणि मग घाणा सोडायला सुरुवात करायची. आता गॅस मोठाच ठेवून घाणा सोडून घेऊ. आता शेव थोडीशी सेट झाली आहे. थोडासा मऊपणा कमी झाला की मग हळूवार उलटून घ्यायची. आणि उलटत असताना दुसरं काहीतरी आधाराला द्या, म्हणजे एकदम घाणा पडत नाही आणि तेल अंगावर उडत नाही. आता गॅस कमीच ठेवूयात आणि घाणा तळून घेऊ. शेव तळली हे ओळखायचं कसं, हे जे बबल्स आहेत ना, हे अगदी संथ झाले, संपत आले की समजायचं शेव तळून झालेली. सुंदर घाणा तयार झालाय. चाळणीवर निथळायला ठेवूया. उरलेली शेव आपण अशीच करून घेऊ. तर बघा, मस्त शेव तळून होतीये. आणि अजून एक टिप मला आत्ताच समजली, तुम्हाला सांगते. आपण ना हे शेवेचा सोऱ्या, चकलीचा सोऱ्या असंच ठेवतो आणि हे बाहेर येत राहतं, कारण याच्यामध्ये ना दाब असतो. तर याला थोडंसं असं उलटं फिरवायचं, हे काढून टाकायचं आणि मग ठेवायचं, म्हणजे त्यातून पीठ बाहेर येत नाही. हे मला नुकतंच समजले. ते सुद्धा माझ्याकडे इथे ज्या मदतनीस म्हणून मावशी येतात ना, अगदी माझ्या आईच्या वयाच्यात, खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्यांना दिवाळीचे फराळ करायचा. त्यांनी मला हा सांगितलं आणि मी एवढे दिवस म्हणत होते आता याला काय सोल्युशन, मी असं प्लेटमध्ये वगैरे ठेवायचे. पण ही साधी सोपी टीप मला आत्ता समजली. आणि त्याच्यामागचं सायन्स म्हणजे, जेव्हा आपण त्याला असं फिरवतो त्याच्यावर दाब पडलेला असतो, तो दाब फक्त उलटं फिरवून थोडासा बाहेर काढायचा, म्हणजे ते पीठ बाहेर येत नाही. तर साधी सोपी टीप आहे. फक्त मला वाटलं की माझ्याप्रमाणे तुम्हालाही जर माहिती नसेल तर ती तुमच्या कामाची ठरेल. तर ही टीप आवडली असेल तर एक लाईक गीता मावशींसाठी. तर अशा प्रकारे इथे आपली सगळी शेव तळून झालेली आहे. इकडे पण या ताटात सुद्धा काढली आहे. ही फक्त फोटोसाठी आम्ही छान अशी सजवून ठेवलेली आहे. मोडवत नाही आहे, इतकी सुंदर शेव झालेली आहे. आणि खरं सांगते, अजिबात तेलकट होत नाही. इथं सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अगदी परफेक्ट आहे. अगदी तुम्हाला खारी शेव जरी करायची असेल ना, म्हणजे लसूण मसाला वगैरे काहीही न वापरता, तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही फॉलो करू शकता. फक्त मसाले न घालता, फक्त याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ आणि तेलाचं मोहन द्या, पाण्यामध्ये भिजवा आणि शेव करा. तर अशा प्रकारे आज आपण इथं लसूणी शेव तयार केली. आणि जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची असेल तर एक अंदाज सांगते. आपण अर्धा किलो बेसन घेतलं होतं, बाकीचं साहित्य जे मी सांगितलं त्याप्रमाणे घेतलं. तेवढ्या प्रमाणात बरोबर 700 ग्रॅम शेव तयार झाली. जर तुम्हाला ऑर्डर घ्यायची आहे, अंदाजे एक अर्धा किलोची ऑर्डर आली असेल तर अर्धा किलो बेसनाचं इथं सांगितलेलं प्रमाण वापरा, म्हणजे बरोबर अर्धा किलो शेव तयार होईल. किंवा जर डबल तुम्हाला आली, तिप्पट तुम्हाला प्रमाण द्यायचं आहे, तर त्याप्रमाणे तुम्ही याला गुणत जाऊ शकता. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. तर यातला एक घाणा तुम्हाला तोडून दाखवते. तर हे बघा, मस्त तार आली आहे. आणि याला असं चुरल्यानंतर अगदी काहीही न करता फक्त असं हात जवळ आणला की शेव चुरली जाते. इतकी सुंदर झाली. आणि हे बघा, अजिबात तेलकट झालेली नाही. खाऊन दाखवते, मला खूप आवडते शेव. मस्त कुरकुरीत झाली आहे. आणि अरे माहिती आहे का, ही शेव आहे ना अशी चहात टाकून खायची बरं का ओमकार. अरे खरंच भारी लागते. तर म्हणजे कॅमेरा चालू आहे म्हणून सांगते, मी लहानपणापासून किंवा आमच्या घरात सगळे आम्ही भावंड किंवा आमच्या घरातली मोठी माणसं सुद्धा कुठल्याही प्रकारची शेव असो, चहाचा कप असतो ना, त्यात आम्ही अशी शेव बुडवून टाकतो, म्हणजे चुरा करायचा, शेव त्याच्यात टाकायची आणि लगेच खायची. खूप भिजून नाही द्यायची. खूप भारी लागते. करून बघा, एकदा तरी करा प्लीज माझ्यासाठी, कारण हे सगळे मला हसतायत. आम्ही शेव चहात टाकून खातो म्हटल्यावर. तुमच्यापैकी जर तुम्ही पण खात असाल तर मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे माझ्या सपोर्टला कोणीतरी येईल. बाय बाय.